वाल्मिक कराडला काल रात्री पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये वाल्मिकवरती उपचार सुरू आहेत। कराडची सोनोग्राफी करण्यात आली आहे आणि तसंच शुगर आणि बीपी सुद्धा तपासण्यात आलेत। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडनं वाल्मिक कराडच्या आरोग्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया। कृष्णा, वाल्मिक कराडला लगेचच काल सुनावणीनंतर हा त्रास सुरू झालाय, नक्की काय अपडेट आहेत या सगळ्या संदर्भात? वाल्मिक कराडला काल न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये करण्यात आलेली होती। मात्र काही तासातच त्याला पोटदुखीच्या असह्य वेदना सुरू झाल्याची तक्रार त्यांनी केली। त्याबरोबरच इतर त्रास देखील होत असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यामुळे कारागृह प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं रात्री उशिरा म्हणजे 11:15 वाजता त्याला रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला। तिथे गेल्यानंतर सोनोग्राफी करण्यात आली, बीपी शुगर चेक करण्यात आलं आणि आयसीयूमध्ये त्याला हलवण्यात आलं। सध्या वाल्मिक कराडवर बीडच्या शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत। आता किती दिवस त्यावरती उपचार होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार खाजगी रुग्णालयात उपचार देण्यात यावेत अशा प्रकारचा अर्ज देखील वाल्मिक कराडच्याकडून करण्यात येण्याची शक्यता आहे। आणि दुसरीकडे आज वाल्मिक कराडची जी खंडणी प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये केज न्यायालयामध्ये जामिनाचा जो अर्ज आहे त्यावर देखील सुनावणी होणार आहे। त्यामुळे तिथे नेमका काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र कराडवर सध्या आयसीयूमध्ये जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धन्यवाद कृष्णा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।